नमस्कार. आज आपण एका एकदम महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. घराच्या छतावर सौर पॅनल बसवणं. म्हणजे 2025 मध्ये नक्की किती खर्च येतोय, सरकारच्या काय योजना आहेत आणि खरंच हे फायद्याचं आहे का? आपल्याकडे ना यासाठी काही चांगली माहिती आहे. आपल्याला बघायचंय की सौर ऊर्जेत पैसे गुंतवणं आज कितपत व्यवहार्य आहे, सर्वसामान्यांसाठी परवडणारं आहे का? सुरुवात करूया. एकदम बेसिक पासून सुरू करू. सौर ऊर्जा म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे सूर्यप्रकाशापासून वीज तयार करणं, बरोबर? बरोबर. पॅनल ऊन शोषून घेतात, त्यातून बीसी वीज बनते. मग इन्व्हर्टर ती आपल्या घरात वापरता येणाऱ्या एसी विजेमध्ये बदलतो. ही झाली टेक्निकल बाजू. पण लोकांच्या मनात पहिला प्रश्न येतो तो खर्चाचा. सध्या काय गणित आहे? हो, तोच महत्वाचा प्रश्न आहे. बघा, खर्च अवलंबून असतो सिस्टमच्या क्षमतेवर, म्हणजे किती किलोवॅटची सिस्टम आहे यावर. 2025च्या अंदाजानुसार, म्हणजे सबसिडी मिळण्याआधीचा खर्च जर पाहिला ना, तर साधारणपणे 1 किलोवॅटसाठी 40 ते 50 हजार रुपये लागतात. अच्छा. 2 किलोवॅटसाठी समजा 1,05,000 ते 1,25,000 आणि 3 किलोवॅटसाठी 1.5 लाख ते 1,70,000 रुपये. आणि एका नॉर्मल घरासाठी 3 ते 5 किलोवॅटची सिस्टम साधारणपणे पुरेशी होते. म्हणजे प्रति वॅट खर्च अंदाजे किती येतो? तो साधारण 25 ते 38 रुपयांपर्यंत असतो प्रति वॅट. बापरे. म्हणजे हे आकडे बघून सुरुवातीला वाटू शकतं की खर्च जरा जास्त आहे. पण इथेच सरकारी योजना उपयोगी पडतात, नाही का? अगदी अगदी. मी ऐकलंय प्रधानमंत्री सूर्यभर मुफ्त बिजली योजनाबद्दल. ती काय आहे नक्की? हो, तीच. ती खूप महत्वाची योजना आहे. 29 फेब्रुवारी 2024ला तिला मंजुरी मिळाली. आणि या योजनेचं उद्दिष्ट आहे 1 कोटी घरांवर सोलार पॅनल बसवणं. 1 कोटी घरं? मोठं लक्ष आहे तर. हो ना. आणि यातून फायदा असा की दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळण्याची शक्यता आहे. आणि मुख्य म्हणजे सबसिडी चांगली मिळते. किती मिळते सबसिडी? 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये. ओके. 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये. आणि 3 किलोवॅट किंवा त्याहून जास्त क्षमतेसाठी तर कमाल 78,000 रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. अरे वा. 78,000 पर्यंत सूट. म्हणजे याने तर खर्चाचं गणित बरंच बदलत असेल. हो, नक्कीच. मग सबसिडीनंतर किती खर्च येतो साधारणपणे? तर सबसिडी नंतरचे आकडे खूपच खाली येतात. 1 किलोवॅटची सिस्टीम साधारण 10 ते 20 हजारात बसते. फक्त 10 ते 20 हजार? हो. 2 किलोवॅटची सिस्टीम साधारण 45 ते 65 हजारात. आणि 3 किलोवॅटची सिस्टीम 72 ते 92 हजारात बसू शकते. म्हणजे तुम्ही म्हणताय की जी 3 किलोवॅटची सिस्टीम आधी 1.5 लाखाच्या वर होती, ती आता साधारण 70-90 हजारात बसते? बरोबर. 3 किलोवॅटचा खर्च सबसिडीनंतरही 1.2 लाखांपर्यंत सांगितला होता. पण आता या नवीन योजनेमुळे तो खूप कमी झालाय. हे तर खूपच चांगलं आहे. म्हणजे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येते हे तंत्रज्ञान. आणि आपलं महाराष्ट्र राज्य यात कुठे आहे? काही विशेष फायदा आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्र तर यात आघाडीवर आहे. म्हणजे टॉप 5 राज्यांमध्ये येतो आपण. अच्छा. आणि इथे चांगली गोष्ट म्हणजे केंद्राच्या सबसिडी बरोबरच कधी-कधी राज्याकडूनही काही अतिरिक्त मदत मिळू शकते. वा. त्यामुळे खर्च अजून कमी व्हायला मदत होते. ग्रेट. मग यासाठी पात्र कोण ठरतं? काही अटी वगैरे आहेत का? हो, काही सामान्य अटी आहेत. तुम्ही भारतीय नागरिक असावे, घर तुमच्या नावावर असावं आणि वीज कनेक्शन पण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या छतावर पुरेशी जागा हवी, जिथे चांगली ऊन येईल, सावली नसेल. सावली नको. आणि अजून एक अट म्हणजे पॅनल मेड इन इंडिया, म्हणजेच भारतात बनवलेले असणं आवश्यक आहे. ओके. मेड इन इंडिया. ठीक आहे. पण समजा एखाद्याला एकदम एवढी रक्कम भरणं शक्य नसेल, तर कर्जाचे पर्याय आहेत का? म्हणजे EMI वगैरे? हो, नक्कीच आहेत. आता अनेक बँक आणि फायनान्स कंपन्या यासाठी खास कर्ज योजना देतात. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडियाची एक योजना आहे BOI स्टार नावाची. त्यात फक्त 6% व्याजदर आहे. 6%? हे तर खूपच कमी आहे. पर्सनल लोनपेक्षाही कमी झालं हे तर. हो ना. तसंच फाईब आणि इकोफाय सारख्या कंपन्या आहेत, ज्या साधारण 7.99% व्याजदराने कर्ज देतात. त्यांची प्रक्रिया बरीच डिजिटल आणि वेगवान असते. कधी-कधी विनातारण पण कर्ज मिळतं. अच्छा. कॅप्रिलोन सारखे पण पर्याय आहेत, जे जास्त रकमेचं कर्ज देऊ शकतात. आणि गंमत म्हणजे अनेकदा असं दिसून येतं की ह्या कर्जाचा मासिक हफ्ता म्हणजे EMI सध्याच्या तुमच्या लाईट बिलापेक्षाही कमी असतो. काय सांगताय? म्हणजे कर्ज घेऊन सोलर बसवलं तरी महिन्याचा खर्च वाढत नाही, उलट कमी होऊ शकतो. हो, तशी शक्यता नक्कीच आहे. हे तर जबरदस्त आहे. म्हणजे आर्थिक गणित पूर्णपणे बदलून जातंय. फक्त वीज बिल वाचतंय की अजून काही फायदे आहेत त्याच्या? फायदे खूप आहेत.
आर्थिक फायदा तर आहेच, म्हणजे साधारण 6 ते 8 वर्षात तुमची गुंतवणूक परत मिळते 6 ते 8 वर्ष. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढची जवळपास 20-25 वर्ष वीज बिलात सुमारे 90% पर्यंत बचत होते. 90% बचत. हो. शिवाय नेट मीटरिंगची सोय असते. म्हणजे काय की तुम्ही वापरून जी जास्तीची वीज तयार होते ती तुम्ही ग्रीडला परत विकू शकता. अच्छा, म्हणजे मीटर उलटं फिरतं. अगदी. तुमच्या बिलात ते क्रेडिट म्हणून जमा होतं. हा झाला आर्थिक फायदा. मग पर्यावरणाचा फायदा आहेच. कार्बन उत्सर्जन कमी होतं. ते तर आहेच. आणि व्यावहारिक फायदे म्हणजे याचा मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो. वीज कपात झाली तरी तुमच्या घरात लाईट चालू राहते. आणि या सिस्टमचं आयुष्य साधारण 20-25 वर्ष असतं. उत्तम. म्हणजे दीर्घकाळ चालणारी आणि फायद्याची गुंतवणूक आहे. बाजारात कोणते ब्रँड चांगले आहेत? टाटा, अदानी यांची नावं ऐकली आहेत. बरोबर. टाटा पॉवर सोलर, वारी एनर्जीज, अदानी सोलर, विक्रम सोलर, लॉंगी सोलर असे बरेच चांगले ब्रँड्स आहेत. यांच्यात काय फरक असतो? निवडताना काय बघायला पाहिजे? प्रत्येकाची किमतीत आणि कार्यक्षमतेत थोडा फरक असतो. म्हणजे समजा लॉंगीचे पॅनल्स जास्त कार्यक्षम असतात, पण थोडे महाग असू शकतात. विक्रम सोलर किफायतशीर पर्यायांपैकी एक आहे. निवडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराचा विजेचा वापर किती आहे हे बघणं. म्हणजे किती किलोवॅटची सिस्टम लागेल हे ठरवणं. हो, फक्त दिवे, पंखे असतील तर 1-2 किलोवॅट पुरेशी होऊ शकते. सामान्य कुटुंबासाठी 3 किलोवॅट ठीक असते, पण घरात एसी, गीझर असं जास्त लोड असेल तर 5 किलोवॅट किंवा अधिक पण लागू शकते. ओके. आणि पॅनलच्या प्रकारात काय फरक असतो? ते काळे आणि निळे दिसतात पॅनल? बरोबर. ते मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलिक्रिस्टलाइन पॅनल असतात. मोनोवाले काळे दिसतात, ते जास्त कार्यक्षम असतात, म्हणजे कमी जागेत जास्त वीज बनवतात, पण थोडे महाग असतात. पॉलीवाले निळसर असतात, ते थोडे स्वस्त असतात, पण त्यांना थोडी जास्त जागा लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅनलवर किमान 25 वर्षांची परफॉर्मन्स वॉरंटी मिळते आहे का, हे नक्की तपासावं. 25 वर्षांची वॉरंटी म्हणजे सिस्टमचं आयुष्यभर जवळपास कव्हर होतं? हो. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की 2025 मध्ये सरकारी मदतीमुळे आणि कमी झालेल्या किमतींमुळे घराच्या छतावर सौर पॅनल बसवणं हे आता पूर्वीपेक्षा खूप जास्त सोपं, आवाक्यातलं आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याचं झालंय. वीज बचत तर आहेच, पण पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हे एक चांगलं पाऊल आहे. अगदी बरोबर. आणि यावर विचार करण्यासाठी एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे जसजसं आता घराघरात सौर ऊर्जेचा वापर वाढेल, म्हणजे या सरकारी योजनांमुळे आणि कमी होणाऱ्या किमतींमुळे तो वाढणारच आहे, तर याचा आपल्या एकूण समाजाच्या ऊर्जेच्या वापरावर आणि आपल्या स्थानिक वीज वितरण कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर किती लवकर आणि नेमका कसा परिणाम होईल हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरेल पुढे जाऊन.